धनत्रयोदशी दिवशी आपण असं काय बनवू शकतोय की जेणेकरून आपला पैसा हा 13 पटीने वाढेल. हे आपण ह्या धनत्रयोदशीच्या दिवशी बनवायचंय आणि ते पुढच्या वर्षीच्या धनत्रयोदशीपर्यंत आपल्याला आपल्या घराच्या तिजोरीत ठेवायचंय. काय करायचंय याच्यासाठी आपला एक फोटो घ्यायचा आहे. फोटोच्या मागे आपल्याला मनी सिम्बॉल जो आहे तो काढायचा आहे. बघून घ्या कसा काढायचा आहे. आणि हा पैसा आपला वरती गेला पाहिजे. हा मनी सिम्बॉल आपल्याला काढायचा आहे. अशा कोणत्या 13 गोष्टी आहेत की ज्या आपल्याला एका मातीच्या भांड्यात ठेवायच्या आहेत आणि जेणेकरून आपला पैसा 13 पटीने वाढणार आहे. सर्वप्रथम आपला फोटो त्याच्यामध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला एक सुपारी, एक लघु नारळ, फुलचक्र किंवा चक्रफूल आपण जे म्हणतो मसाल्यामध्ये वापरतात, एक पायराईट छोटा, एक आपण दालचिनी किंवा दालचिनीची पावडरही वापरू शकतो, पिवळी मोहरी ही अत्यंत लाभदायक मानतात. पिवळी मोहरी त्याच्यात टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला ह्यात ब्राऊन कवड्या किंवा पिवळ्या कवड्या मिळत असतील तर त्या टाकायच्या आहेत. यानंतर आपल्याला 3 गोमती चक्र टाकायचे आहेत. कोणताही कॉइन, तांब्याचा कॉइन असेल तर उत्तम. त्यानंतर ह्यात आपल्याला हळकुंड, एक छोटं हळकुंड किंवा हळदीची पावडर टाकली तरी चालणार आहे. आणि सर्वात मेन म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला हे धने त्याच्यात टाकायचे आहेत. कोणतीही एक करन्सी, मोस्टली आपल्या म्हणजे आता इंडियामधली सगळ्यात हायेस्ट करन्सी कोणती आहे ती घ्यायची. त्यातही आपली जर बर्थ डेट असेल तर उत्तम. ही करन्सी आपल्याला ह्या बाउलमध्ये ठेवायची आहे. आणि लास्ट मनी कॉइन ह्याच्यावर ठेवून द्यायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी 13 गोष्टी आपण ह्याच्यात ठेवलेल्या आहे. आता हा मनी बाउल आपल्याला आपल्या घराच्या नैऋत्य दिशेमध्ये ठेवायचा आहे. कारण की हे मातीचं भांडं आहे. नसेल समजा नैऋत्य तिजोरी तर आपल्याला हे आपल्या तिजोरीत ठेवायचं आहे की जेणेकरून आपल्याला पूर्ण वर्षभर पैशांचा वर्षाव होईल. धन्यवाद.